आता बघूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। राहुल गांधी कायम खोटं बोलतात आणि राहुल गांधी खरं बोलत असल्याची स्वप्न आता महाराष्ट्रातील नेत्यांनाही पडतायत। मतचोरीच्या आरोपांनंतर फडणवीसांचा हल्लाबोल। मतचोरी झाली म्हणतात, कुठे मतचोरी आहे? झालेला पराभव मोठ्या मनानं स्वीकारायचा असतो, मात्र विरोधकांचं खोटं बोल पण रेटून बोल असं सुरू आहे। अजित पवारांचाही विरोधकांवर निशाणा। डीजेऐवजी बँड पथकं आणि ढोल पथकावर भर द्या, नेत्यांनी पैसे न दिल्यास माझी बॅग उघडीच आहे, संजय शिरसाट यांचं मिश्किल वक्तव्य। लुटलेले पैसे शिरसाटांच्या बॅगेत, भ्रष्टाचाराच्या पैशांवर गणेशोत्सव साजरा करा हा स्पष्ट संकेत। डीजेवरील वक्तव्यानंतर संजय राऊतांची टीका। संजय शिरसाटांविरोधात बॅग भरून पुरावे फडणवीसांना देणार, रोहित पवार आक्रमक। रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत 12,000 पानांचे बॅग भरून पुरावेच आणले। मुख्यमंत्री फडणवीसांची एकनाथ शिंदेंच्या नगरविकास खात्यावर तीव्र नाराजी। केंद्राच्या निधीतनं योजनांचं काम योग्य प्रकारे होत नसल्यानं सुधारणा करण्याचे फडणवीसांचे निर्देश, सूत्रांची माहिती। ऐन निवडणुकीमध्ये शेलारांना बाजूला जावं लागतंय, त्यामुळे नक्कीच मुंबईमध्ये भाजपात नक्की काहीतरी घडतंय। अमित साटम यांच्या नियुक्तीवरून संजय राऊतांचं वक्तव्य। संजय राऊतांनी महाविकास आघाडीमध्ये जो सावळा गोंधळ आहे त्याकडे आधी लक्ष द्यावं, मग दुसऱ्यांकडे बघावं। आशिष शेलारांचंही राऊतांना प्रत्युत्तर। शरद पवारांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। पुणे बाजार समितीतील आर्थिक अनियमिततेसंदर्भात पवारांचं पत्र। बाजार समितीमधील आर्थिक अनियमिततेची चौकशी व्हावी, शरद पवारांची मागणी।